दुधाळ जनावरे वाटपास विलंब होत असल्याने आदिवासी महिलांनी संताप व्यक्त करत चिनोदा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले। तळोदा आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। केंद्रीय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना वितरित करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या वाटपात होत असलेल्या अनावश्यक विलंबामुळे आज चिनोदा चौफुली तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथे आदिवासी महिलांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडले। या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप मोड झाली आणि घटनास्थळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड, पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांनी धाव घेतली। गायकवाड यांनी महिलांना समजावून सांगितले आणि लवकरात लवकर दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले। त्यामुळे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले। या आंदोलनात एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ता ॲडव्होकेट गणपत पाडवी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तसेच एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते विशाल सामुद्रे, जिल्हा अध्यक्ष रवी सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष उमेश वसावे, युवराज वाघ, नंदुरबार जिल्हा सचिव कृष्ण पवार, जिल्हा संघटक, तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी, तालुका उपाध्यक्ष प्रवीण मोरे, तळोदा शहराध्यक्ष सुरेश वळवी, तालुका सचिव फतेहसेग नाईक, रणछोड वळवी, विश्वनाथ वसावे, पंकज रामराजे यांसह संपूर्ण लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत होत असताना दुसरीकडे मातृत्व सांभाळणाऱ्या आदिवासी महिलांना त्यांच्या हक्काच्या दुधाळ जनावरांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे प्रशासनाच्या अपयशाचे प्रतीक असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली।